आणि नागपूर महानगरपालिकेवर भाजपनं भगवा फडकवलाय। भाजपनं 100 पेक्षा जास्त जागा नागपूर महानगरपालिकेमध्ये जिंकल्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेहनतीला त्यामुळे यश आले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळेंनीही कष्ट घेतले। भाजपच विकास करू शकतो यावर नागपूरकरांचा विश्वास बसलाय। भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी आपल्या भावना याच शब्दांमध्ये व्यक्त केल्या। नागपूर महानगरपालिकेवर चौथ्यांदा जे आहे भाजप आपला झेंडा फडकवतो आहे। संपूर्ण राज्याचे लक्ष जे आहे ते नागपूरकडे लागलेले होते आणि आपल्यासोबत शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी आहेत। चेहऱ्यावर हास्य दिसत आहे। ज्या निवडणुकीच्या काळात तणाव होतं, कार्यकर्त्यांना सांभाळणं होतं, अशा वेळी ह्या तणावातून मुक्त होऊन आता हास्य दिसतोय। काय या हास्यामध्ये एका अर्थाने काय भावना आपली? ॲक्च्युली निवडणूक जेव्हा ज्या दिवशी सुरू झाली त्या दिवसातच जे जनतेचा कल दिसत होता ते नागपूरचे भारतीय जनता पक्षाकडे दिसत होता। माननीय नितीनजी गडकरी, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात नागपुरात आम्ही जे कामं केलं आणि ते काम करण्यासाठी नागपूरचे जेवढेही महापौर होते त्यांना त्यांच्या नेतृत्वात जनतेची समस्या त्यांच्यासमोर मांडून ते काम करून घेतलं। त्याचा प्रतिसाद हा जिथे जिथे भाजपचा बंडखोर होता तिथे आम्ही हारलो असा एकही ठिकाण आता तरी दिसत नाही आहे। आणि काँग्रेसला मागच्या वेळी 28 जागा होते, आता 29 जागा आहे। मागच्या इलेक्शनमध्ये 2 भाजपचे नगरसेवकांनी काँग्रेस जॉईन केली होती, तशी काँग्रेसची 30 जागा झाली होती, आता ती 29 वरच आहे। इलेक्शन म्हणजे लढाई असतो आणि लढाई म्हणजे लोकतांत्रिक दृष्टीने जेवढे हत्यार आहे सगळ्यांचा वापर करणं नितांत गरजेचा असतो। आम्ही सौभाग्यशाली आहोत की आमचे पंतप्रधान जेव्हा निवडणुकीत उतरते तो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही शक्य असेल ते सही करण्याच्या स्थितीत ते असते। त्यांच्या नेतृत्वात काम करणारे माननीय मुख्यमंत्रीजीने सुद्धा त्याचप्रमाणे लोकांशी संपर्क साधण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते शक्य केला। महानगरपालिकेवर चौथ्यांदा जे आहे ते भाजप आपला झेंडा फडकवणार आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।